नमस्कार. अहो, परीक्षेचे शेवटचे काही दिवस उरले की पोटात गोळा येतोच, नाही का? हृदयाची धडधड वाढते. पण आता अजिबात काळजी करू नका. आपण बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातली तयारी कशी करायची हे अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया. परीक्षा अगदी तोंडावर आली की बहुतेक सगळ्यांना हीच एक भीती सतावते. अरे देवा, मला तर काहीच आठवत नाहीये. वर्षभर केलेला अभ्यास, पाठ केलेली उत्तरं सगळं विसरल्यासारखं वाटतं. पण थांबा, एक गोष्ट लक्षात घ्या. असं वाटणं ना, हे पूर्णपणे नॉर्मल आहे, अगदी स्वाभाविक. परीक्षेच्या ताणामुळे, त्या प्रेशरमुळे असं होतं. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. ही फक्त एक भावना आहे, खरं नाहीये. चला तर मग आपल्या तयारीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कारण बघा, परीक्षेच्या अगदी आधीच्या दिवसांमध्ये नुसती मेहनत नाही, तर हुशारीने केलेलं प्लॅनिंगच आपल्याला इतरांपेक्षा पुढे ठेवतं. तर हे स्मार्ट प्लॅनिंग करायचं कसं? सोप्पं आहे. फक्त 3 पायऱ्या लक्षात ठेवूया. पहिली पायरी उजळणी. आता नवीन काहीही वाचायला घेऊ नका, अजिबात नाही, कारण त्याने फक्त गोंधळ वाढेल. जे आधी वाचलंय ना, त्यावरच लक्ष द्या आणि त्याचीच पुन्हा पुन्हा उजळणी करा. दुसरी पायरी महत्त्वाचे मुद्दे. म्हणजे बघा, व्याख्या, सूत्र, तारखा या सगळ्यांसाठी छोटे छोटे फ्लॅश कार्ड्स बनवा. ऐनवेळी पटकन आठवायला खूप मदत होते. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, मागील प्रश्नपत्रिका. घड्याळ लावून कमीत कमी 2-3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच, पण वेळेचं गणितही परफेक्ट जमतं. बरं, अभ्यासाचं नियोजन तर झालं, पण परीक्षेच्या आदल्या रात्रीचं काय? ती रात्रसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. खरं तर ही रात्र अभ्यासापेक्षा आपल्या मानसिक आणि बाकीच्या तयारीसाठी जास्त गरजेची असते. सकाळची धावपळ टाळायची असेल ना, तर आदल्या रात्रीच आपली एक्झाम किट तयार ठेवायची. चला, एकत्र चेक करूया. हॉल तिकीट आणि हो, त्याची एक झेरॉक्स कॉपी. कमीत कमी 2 चांगले चालणारे पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, सगळं साहित्य एका ठिकाणी जमा करून ठेवा. म्हणजे सकाळी फक्त बॅग उचलायची, टेन्शनच नाही. आपली एक्झाम किट तर तयार झाली, पण आपलं आरोग्य? ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री 6 ते 7 तासांची शांत झोप खूप आवश्यक आहे. कारण झोप पूर्ण झाली तरच आपला मेंदू फ्रेश राहतो. जेवण अगदी हलकं-फुलकं ठेवा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रभर जागरण करणे किंवा तेलकट जड जेवण खाणे हे दुसऱ्या दिवशी आळस आणू शकतं. म्हणून ते पूर्णपणे टाळा. आणि अखेर तो दिवस उजाडला, परीक्षेचा दिवस. या दिवशी शांत राहून आणि योग्य नियोजन करून आपण परीक्षेला एकदम आत्मविश्वासाने सामोरं जाणार आहोत. परीक्षेच्या दिवसाचं नियोजन या टाईमलाईनमुळे खूप सोपं होऊन जाईल. पहिलं म्हणजे केंद्रावर कमीत कमी अर्धा-पाऊण तास लवकर पोचा. म्हणजे शांतपणे आपली जागा शोधता येते. पेपर हातात आल्यावर पहिली 10 मिनिटं गडबड न करता फक्त शांतपणे वाचा. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा याचं एक मनातल्या मनात प्लॅनिंग करा. पेपर लिहिताना वेळेचं भान ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटची 5 मिनिटं उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राखून ठेवाच. एखादी छोटी चूकसुद्धा सुधारता येते. आपली उत्तरपत्रिका हे आपलं पहिलं इम्प्रेशन असतं. त्यामुळे ती एकदम स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवा. खाडाखोड करणं टाळा. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना पेन्सिलने अधोरेखित करा. यामुळे तपासणाऱ्यावर खूप चांगला प्रभाव पडतो आणि गुण मिळायला नक्कीच मदत होते. आपण अभ्यासाच्या आणि नियोजनाच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, पण या सगळ्यांपेक्षाही एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे काही नियम पाळणं. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे हॉल तिकीट. काहीही झालं तरी हॉल तिकीट विसरू नका. आणि हेही लक्षात ठेवा की परीक्षा हॉलमध्ये मोबाईल किंवा स्मार्टवॉचसारखं कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास सक्त मनाई आहे. आणि आता सगळ्यात शेवटी एकच गोष्ट, आपण वर्षभर जी मेहनत घेतली आहे ना, ती कुठेही वाया जाणार नाहीये. जेव्हा प्रश्नपत्रिका समोर येईल तेव्हा आपल्याला सगळं काही आठवेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.